नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण पिकलेल्या आंब्याचा वर्षभर टिकणारा साखर आंबा कसा करायचा ते पाहणार आहोत। मंडळी, हा साखर आंबा करण्यासाठी शक्यतो हापूस आंबा किंवा केशर आंबा घ्यावा, कारण या आंब्यांना छान चव असते। साधारण 1 किलो केशर आंबा घ्यायचा। 1 किलो मध्ये 4 ते 5 आंबे बसतात। आता हे आंबे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करायचे। या आंब्यांना थोडासाही ओलसरपणा राहता कामा नये। आता या आंब्यांच्या 2-2 मोठ्या फोडी करून त्यांना छोटे छोटे कट देऊन कापून घ्यायचे। मंडळी, आंबा फक्त चवदारच नाही तर आरोग्यासाठी अतिशय गुणकारी पण आहे। आंब्यामध्ये विटॅमिन ए, सी तसेच लोह आणि फायबर मुबलक असते। आंब्यातील विटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते। आंब्यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते। तसेच आंब्यातील विटॅमिन सी मुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते। तसेच आंब्यातील विटॅमिन ए मुळे त्वचा तजेल होते। तसेच विटॅमिन ए मुळे सुरकुत्याही कमी होण्यास मदत होते। आंब्यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होतो। आंब्यातील भरपूर लोहमुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते। आंब्यातील विटॅमिन बी मुळे मेंदूच्या विकासासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मदत होते। पण आंब्याचे सेवन मधुमेही रुग्णांनी जपून करावे। मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। अशा प्रकारे सर्व आंबे बारीक चिरून घ्यायचे। चिरलेल्या आंब्यामध्ये 1/2 किलो साखर, साधारण 1.25 वाटी साखर घालायची। आता हे मिश्रण गॅसवर ठेवून छान मिक्स करायचे। आंब्याच्या गोडव्यानुसार किंवा आंबटपणानुसार साखर कमी जास्त करू शकता। शक्यतो हे आंबे आंबट नसतात, पण थोडेफार सपक असू शकतात। 1 किलो गोड आंब्यासाठी 1/2 किलो साखर हे प्रमाण योग्य आहे। आंबा आणि साखर एकत्र केल्यावर या मिश्रणाला पाणी सुटते। पहा मंडळी, या मिश्रणाला पाणी सुटून हे मिश्रण पातळ झाले आहे। आता हे मिश्रण एकतारी पाक होईपर्यंत चांगले शिजवून घ्यायचे। आता यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची, 1 चिमूट मीठ घालायचे। मंडळी, कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्याने त्या पदार्थाची चव अप्रतिम होते। 1/2 चमचा सायट्रिक ऍसिड घालायचे किंवा 1 चमचा व्हिनेगर किंवा 1 चमचा लिंबाचा रस, या तिन्हीपैकी एकच घटक घालायचा। सायट्रिक ऍसिड मुळे साखर आंबा छान टिकतो। 1 चिमूट सोडा घालायचा। खायचा सोडा घातल्यामुळे पाक लवकर दाट होतो, तसेच साखर आंबाही छान टिकतो। पिकलेल्या आंब्याचा साखर आंबा तयार आहे। हा साखर आंबा थंड झाल्यावर स्वच्छ कोरड्या अशा बरणीमध्ये भरून या बरणीची काठ स्वच्छ पुसून घ्यायचे। बरणीला घट्ट झाकण लावून बरणी थंड अशा ठिकाणी किंवा फ्रीज मध्येही ठेवू शकता। हा साखर आंबा पोळी, ब्रेड बरोबर खाण्यास छान लागतो। मंडळी, आंब्याचा सीझन संपल्यावर हा पिकलेल्या आंब्याचा साखर आंबा खाण्यास मजा येते। मंडळी, तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहावयास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।